गणपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री रिजन डीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. आता नेमकाच नीट यू 2026चा रिझल्ट आलेला आहे. यानुसार जर बघायला गेलं तर रँकनुसार ऑल इंडिया रँकनुसार रिजन डीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल आपण थोडक्यात एक अंदाजे माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर लवकरच आपली बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्रीची काउन्सिलिंग सुरू होईल. सर्वसाधारण 5 ऑगस्ट पर्यंत याची काउन्सिलिंग सुरू होण्याचा एक अंदाज आहे. तर तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी करून ठेवा. मी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, काय लागतं याचा व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर तर सर्वप्रथम जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनल महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल MCC अँड व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तर काय आहे रिजन, काय आहे, कशा प्रकारे डिव्हिजन केलेले आहे? तुम्ही 70-30 कोटाबद्दल नक्की ऐकलंच असेल. तर तो 2019च्या अगोदर MBBS साठी लागू होता. तो सेम कोटा आता पण BVC साठी लागू आहे. तर यानुसार जर बघायला गेलं तर त्यांचं डिव्हिजन कसं आहे, त्यांनी 4 रिव्हिजन मध्ये डिव्हिजन केलेले ABCD असे 4 रिजन आहेत. तर ए रिजन कोणतं? विदर्भ रिजन पूर्ण ए रिजन येते. बी रिजन कोणतं? तर नागपूर कोकण किनारपट्टी पूर्ण बी रिजन मध्ये येते. सी रिजन कोणतं? तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सी रिजन येते. आणि डी रिजन मध्ये कोणतं? तर आपला मराठवाडा रिजन डी रिजन मध्ये येते. तर ए रिजन मध्ये 2 कॉलेज आहेत, नागपूर वेटरनरी कॉलेज आणि अकोला वेटरनरी कॉलेज. त्याच्यानंतर बी कोकण किनारपट्टीमध्ये पण एकच कॉलेज आहे, बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज. त्याच्यानंतर शिरवल व्हेटरनरी कॉलेज हे एक कॉलेज आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि रिजन डी मध्ये 2 कॉलेज येतं, एक परभणीचं व्हेटरनरी कॉलेज ऑफ परभणी आणि उदगीर व्हेटरनरी कॉलेज असे 2 मिळून कॉलेज आहेत रिजन डी मध्ये. तर रिजन डीचं रिजन डी मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? रिजन डी मध्ये एक येतं नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली हे जिल्हे रिजन डी मध्ये येतात. आता रिजन डी चं त्यांनी डिव्हिजन कशा प्रकारे केलंय? रिजन डी मध्ये 2 कॉलेज आहेत, एक उदगीर आणि परभणीचं कॉलेज. उदगीर जे परभणीचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये 68 म्हणजे 68 सीट आहेत आणि जो उदगीरचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये 54 सीट्स आहेत. अशा मिळून जर बघायला गेलं तर 122 सीट्स आहेत. तर 122 सीटचं त्यांनी कशा प्रकारे डिव्हिजन केलेलं आहे? 122 सीटचं त्यांनी अशा प्रकारे डिव्हिजन केलं की 86 ज्या सीट्स आहेत म्हणजे 86 ज्या सीट्स आहेत रिजन कोटासाठी आहेत. रिजन कोटासाठी म्हणजे काय? तर या रिजन मधून ज्यांची 12वी किंवा ते मूळचे इथले रहिवासी आहेत, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांचे मूळचे रहिवासी आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांची इतर जिल्ह्यातले रहिवासी आहेत पण त्यांची 12वी या जिल्ह्यामधून झालेली आहे, तर त्या अशा विद्यार्थ्यांना परभणी आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये जे आहे 70% सीट्स रिझर्व्ह असतात. तर 70% सीट जर रिझर्व्ह केल्या गेलं तर 86 सीट जे आहेत रिजन कोटासाठी रिझर्व्ह आहेत आणि उर्वरितच्या स्टेट कोटासाठी ज्या सीट्स होत्या त्या 36 सीट्स आहेत. तर अशा स्टेट कोटाच्या वेगळ्या राहिल्या. तर रिजन कोटासाठी 86 सीट आहेत. तर त्या 86 सीटचा यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर ओपन कॅटेगरी असेल तर 532 मार्क, एक मिनिट, 532 मार्क ओपन कॅटेगरीसाठी 532, EWS कॅटेगरीसाठी 430, SC कॅटेगरीसाठी 429, ST कॅटेगरीसाठी 360, VJ कॅटेगरीसाठी 491, SCBC कॅटेगरीसाठी 493, OBC कॅटेगरीसाठी 492 आणि NT1 कॅटेगरीसाठी 480, NT2 कॅटेगरीसाठी 525, NT3 कॅटेगरीसाठी 528. या रेंजमध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 5 ते 10 मार्क जर असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामधील बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स रिजन डी मध्ये ऍडमिशन भेटू शकते परभणी आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला मार्क सांगतो, ओपन कॅटेगरीसाठी 532, EWS कॅटेगरीसाठी 430, SC कॅटेगरीसाठी 429, ST कॅटेगरीसाठी 360,
व्हीचे कॅटेगरीसाठी 491, एससीबीसी कॅटेगरीसाठी 493, ओबीसी कॅटेगरीसाठी 492, NT1 कॅटेगरीसाठी 480, NT2 कॅटेगरीसाठी 525 आणि NT3 कॅटेगरीसाठी 325. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क 328 या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला नक्की म्हणजे 528 आहे. NT3 कॅटेगरीसाठी 528 या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला रिजन डी मध्ये कॉलेज भेटू शकते. आता हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी व्हेटरनरी करण्यामध्ये इच्छुक आहेत, किती विद्यार्थी, जेवढे जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करतील तेवढा जास्त कट ऑफ जास्त जाईल. तसेच जर याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन आहे, त्या रिझर्वेशनवर पण कट ऑफ हा डिपेंड करत असतो. वेगवेगळ्या रिझर्वेशनचा वेगवेगळा कट ऑफ येतो. ॲग्रिकल्चरचं रिझर्वेशन आहे, डिफेन्सचं रिझर्वेशन आहे, प्रोजेक्ट मॅनेजर पर्सनचं रिझर्वेशन आहे, फ्रीडम फायटरचं रिझर्वेशन आहे. या बाबींवर पण हा कट ऑफ डिपेंड करतो. तेवढ्या जास्त जर सीट कॅटेगरीला सुटल्या तर तेवढा कट ऑफ हा त्या कॅटेगरीनुसार डिपेंड करणार आहे. तर आता आपल्याला एक्झॅक्टली काय कट ऑफ येऊ शकतो, कसा येऊ शकतो, लवकरच समजेल. 5 ऑगस्ट पर्यंत याची काउन्सिलिंग सुरू होऊन जाईल. तेव्हा महाराष्ट्रामध्ये याचे वेगवेगळे प्रकारचे लिस्ट येईल. तेव्हा रिजन ए, रिजन बी, रिजन सी, डी च्या लिस्ट येईल. तेव्हा रिजन डी च्या लिस्ट मध्ये किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केले त्यानुसार बघून आपल्याला एक्झॅक्टली कट ऑफ समजून जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या डॉक्युमेंट बद्दल माहिती घेऊन. तसेच कसा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कशी ऍडमिशन प्रोसेस असते बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सचं, याबद्दल माहिती घेऊया.